उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्या बोरोली शाहूनगर भागातील सागर भोसले सर आणि आपल्या शाहूनगर बोरोली भागातील प्रभाग नगरसेविका घरला आहे आणि जय फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी 10वी आणि 12वी गणित विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण मिळालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा, तसेच MPC UPC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आज सत्कार होणार आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की सागर भोसले सर गेली 5-6 वर्ष आपल्या या शाहूनगर भागात समाजसेवेचं काम करत आहे. अगदी सुरुवातीपासून असलेली आपल्या समाजातील तरुण असो, रिक्षावाला असो, महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा एखादा माजी सैनिक असो, तसेच शाळेतील विद्यार्थी असो, या सर्वांच्यासाठी त्यांनी काही ना काहीतरी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि तो स्वतः काहीही पुढे चालू केला आणि म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि आता तर सुरुवातच आहे, पण इथून पुढेही खूप चांगली कामं ते होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहतो. आता आपण मुख्य विषय बघूया विद्यार्थ्यांचा. ज्या विद्यार्थ्यांचा आपण आता सत्कार करणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्याचं गोष्ट लक्षात ठेवलं की आपण आता 10वी-12वीचं पुढं काय करणार आहोत. आपले ध्येय ठरवलं पाहिजे. जसं गरुड पक्षी उंच भरारी घेतो आणि इतर पक्षी पावसाळ्यात सुरू करायची, जसे आपली घरची झाडात किंवा रस्त्यात वगैरे बनवतात, परंतु फक्त एकच पक्षी आहे हा गरुड पक्षी, जो वादळ वाऱ्याला न जोमानता अगदी झाडांच्या वर जाऊन आपल्याला तर अशा पद्धतीनं आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढची वाटचाल केली पाहिजे. आपण कोण बनणार आहोत हे आतापासूनच ठरवून याप्रमाणे प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. तिथे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. परवाच आपली IPS ची मॅच झाली, त्यामध्ये वैभव सूर्यवंशी नावाचा छोटासा मुलगा 15 वर्षाचा, परंतु त्याने किती पराक्रम करून दाखवला. फक्त अभ्यासाचा विषय नाही, इतरही क्रीडा क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात नाव कमवा, परंतु त्या क्षेत्रात तुम्ही मास्टर बना, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे पालकांनी देखील आपल्या मुलांच्यावर आपली इच्छा लादू नये. माझा मुलगा डॉक्टरच बनावा किंवा इंजिनियर बनावा, वकील बनावा, असं काही नाही. विद्यार्थ्यांची क्षमता आणि त्यांची आवड या गोष्टीचा विचार करून आपण विद्यार्थ्यांना घडवावं. अशी तिथे उदाहरण आहे. जशी ते नवीन नफात असणारा मुलगा आज करोडपती आहे किंवा तुमची नाव कमावला. अधिक सारखा माणूस अगदी साधा नवोढानी केंद्रावर निवेदक म्हणून इंटरव्ह्यू द्यायला गेले होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी नाकारले गेलं कारण तुमचा आवाज बसला आहे. तरी सुद्धा त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यांनी ॲक्टर बनून पुन्हा प्रयत्न करून 1-2 चित्रपटांचे भेट गेले, तरी सुद्धा प्रयत्न करून ज्या वेळेला जगजीवनमध्ये यांची भूमिका त्यांना मिळाली त्यावेळेला त्यांनी प्रयत्न करून आपलं नाव लोकशी वाढवलं. त्यानंतर सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये काम करताना जखमी आले होते, तरी सुद्धा एवढं मोठं रक्तबंबाळ झालेलं असताना रक्ती जमल अशी परिस्थिती निर्माण आहे, तरी सुद्धा आपले जिद्द आणि लोकांचं प्रेम, त्यावेळी लोकांनी अक्षरशः एवढं जाऊन प्रार्थना केल्या होत्या, तुम्ही होम हवन केले आणि त्यातून मी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ABCS नावाची कंपनी काढली, परंतु ती कंपनी सुद्धा फेल गेली, ते कर्ज बाजारी आहे, तरी ते न डगमगता परत प्रयत्न करत राहिले आणि त्यानंतर त्यांना कोण बनेगा करोडपतीसारखं नवीन काम मिळालं आणि त्यातून त्यांनी पुन्हा आपला जे काय नुकसान झालं होतं ते भरून काढलं. सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्यासमोर किती अडथळे आले तरी त्याला न जुमानता आपण आपल्या लक्ष्यावर ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयासाठी धडपडलं. तुम्हाला लहानपणीची द्रोणाचार्यांची कथा माहीत असेल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा द्रोणाचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन पूर्ण केलं आणि त्यांची परीक्षा घ्यायची असं ठरवलं, त्यावेळी त्यांनी दाराला एक दोरीनं मासा बांधून ठेवला
आणि त्या माशाला त्यांनी सांगितलं की या माशाचा तुम्ही डोळाच फोडायचा आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं की तुला काय दिसतंय, तर कोणी सांगितलं मला आकाश दिसतंय, झाडे दिसतात, झाड दिसतंय. फक्त अर्जुनच एक असा विद्यार्थी होता की त्याने फक्त सांगितलं मला फक्त त्या माशाचा डोळाच दिसतो. असं जेव्हा आपलं लक्ष ध्येयाप्रती असेल तर आणि अर्जुनाने बरोबर फक्त त्याच माशाचा डोळा फोडला. तर अशा पद्धतीनं अभ्यास करा, पुढचं भवितव्य ठरवा. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यांवर लादू नये आणि त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता पाहून, त्यांचा कल पाहून, त्यांना कुठल्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचा त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. अधिक न बोलता मी माझं प्रस्ताव या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरसेविका हेमलताताई भोसले यांचं, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पवार सर आणि मोरे साहेब व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि सर्व बुद्धिमंत प्राध्यापक मान्यवर आणि छान त्यांचा आपण गोड कौतुक सोहळा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहे. असे सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शिक्षक आणि सर्व शाळानगरवासी. आज खर तर अतिशय सुंदर अशा आपल्या घरच्याच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहे. नेहमीच आम्ही म्हणतो की घरचे लोक एखादं छान काम केलं तर जेव्हा पाठीवर कौतुकाची थाप देतात ना, पुढचं काम करण्यासाठी एक वेगळी एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो. आणि हे आपले शाहू नगरचे म्हणजे आपल्या घरचेच विद्यार्थी खूप छान यांनी यश संपादन केलंय. म्हणून आपण जय सुशील फाउंडेशनच्या माध्यमातून एक छोटासा कौतुक सोहळा आपल्या मुलांसाठी घेतलेला आहे. खरं तर आज इयत्ता 10वी मध्ये सुद्धा 90% वरती गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आपण इथे कौतुक सोहळा घेतलेला आहे. 90% म्हणजे ऐकूनच आपल्याला भरपूर मोठे पर्सेंटेज वाटतात आणि या मुलं आहेत. त्याचबरोबर MPSC UP सारखे अतिशय टफ वाटणारे एक्झाम आहेत, त्या सुद्धा एक्झाम यांनी क्रॅक केलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांचं तर कौतुक करणं म्हणजे आपल्या शाहू नगरचे त्यामुळे मान उंचावलेले आहे. त्यांचं सुद्धा आपण इथं कौतुक सोहळा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपली आरोही, तिच्याकडे बघून वाटणार सुद्धा नाही की ती इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकून आलेली आहे. स्पोर्ट्स मध्ये सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ज्या विद्यार्थ्यांनी मेडल जिंकलेले आहेत त्यांचा सुद्धा आपण सत्कार सोहळा इथे घेतलेला आहे. खरं तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाहू नगरचं नाव तर मोठं केलेलंच आहे. इथून पुढे सुद्धा घवघवीत यश संपादन करून फक्त शाहू नगरचं नाही तर आपल्या सातारा शहराचं नाव जास्तीत जास्त कसं उंच होईल यासाठी नक्की प्रयत्न करा. तुम्हाला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आज फक्त या विद्यार्थ्यांचं कौतुक करून उपयोग नाहीये, तर ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्व गुरुजन वर्गाचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. आणि सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये रोल आहे तो पॅरेंट्सचा. सपोर्ट असेल तर नक्कीच मूल अजून मोठी झेप घेण्यास त्याला मदत होते. सगळ्यात महत्वाचा मला आईचा रोल वाटतो, कारण आपल्या बाळाला मुलाला त्याची हेल्थ आरोग्य सांभाळणं, त्याचं खाणं पिणं व्यवस्थित पाहणं, त्याला वेळेत त्याच्या क्लासेसला पोहोचवणं, त्याची काळजी घेणं, म्हणजे मोठी सपोर्ट सिस्टीम पॅरेंट्सची सुद्धा आहे. त्यामुळे सर्व पालकांचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन करते. आणि पुन्हा एकदा जय सुशील फाउंडेशनच्या संपूर्ण टीमकडून सर्व शाहूनगरवासियांकडून तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करते. नक्कीच असंच आपल्या सातारा शहराचं नाव तिथून पुढे देखील उंच करा. तुमच्या पुढच्या ज्या काही एक्झाम्स असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शाहूनगरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याप्रसंगी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्या समारंभ प्रसंगी आज व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्या समोर बसलेले विद्यार्थी आणि पालक वर्ग, त्याच पद्धती शाहूनगरमधले शाहूनगरवासी. आता खरं बघायला गेलं तर गेल्या वर्षी आपण अशा प्रकारचा सत्कार समारंभ घेतला होता आणि या सत्कार समारंभ घेण्यामागचं मूळ उद्देश की जे नवीन पिढी आहे या नवीन पिढीला कोणीतरी कौतुकाची हात दिलीच पाहिजे आणि त्यांचा कौतुक झाला, त्यांचा सत्कार सन्मान झाला तर भविष्यात सुद्धा त्यांना वेगवेगळ्या आणि प्रावीण्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जय येण्याची एक इच्छा निर्माण होत असते. आता खरं बघायला गेलं तर हा सत्कार सोहळा आयोजन करण्यामागचं मुख्य जे काम केलेलं आहे
ते फाउंडेशनचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आम्ही फक्त या कार्यक्रमाला आज फक्त उपस्थितच राहिलोय, नाहीतर याचं सर्व योगदान हे याचं सर्व योगदान जे जातं ते आमचे पवार सर, आमचे बापू आणि सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे सावंत सर असतील, मागच्या बाजूला असतील, बरेच सर्व मंडळी, या सर्व मंडळींनी मिळून शाहूनगरमध्ये सर्व मुलांची यादी गोळा केलेली आहे. आम्ही फक्त या ठिकाणी या समारंभात सर्व उपस्थित राहिलोय. पवार सरांनी किंवा कुठले ज्येष्ठ मंडळी आमच्या मोरे साहेबांनी किंवा नरोडे साहेबांनी आम्हाला फक्त सांगायचं की अमुक अमुक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, त्याला काय जे लागेल त्या पद्धतीची आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन काम करत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाहूनगरमध्ये अनेक हिरे आहेत, मात्र एक हिरा आपल्या शाहूनगरमधला असा आहे, तो टेस्ला कंपनीमध्ये आता मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आहे. जाधव सर आहे त्यांचे चिरंजीव. मला वाटते काहीतरी मला 2.25 कोटीचं त्यांना पॅकेज आहे जाधव सरांच्या मुलाला, म्हणजे 2.25 कोटी वर्षाला त्याला उत्पन्न मिळतं. मुळातच आपला शाहूनगर भाग हा संपूर्णपणे सुशिक्षित लोकांचा शाहूनगर भाग आहे. बरेच लोक आपल्या परगावाहून आपल्या साताऱ्यामध्ये आपल्या अर्थार्जनासाठी आले आणि त्यांनी आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जे जे हवं आहे त्याबद्दल शिक्षण दिलं, त्याबद्दल संस्कार दिले. त्यामुळे तरी आजकाल मुलांचे आपण मार्क्स आणतोय त्या अतिशय चांगले मार्क्स आहे. पहिली पायरी याप्रमाणे 10वी-12वी नंतर तरी तुमच्या आयुष्याला दिशा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 10वी-12वीच्या काळामध्येच आपला पाय घसरण्याची शक्यता असते. तर आपल्या आईवडिलांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले त्यांनी अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांना अतिशय आमच्या आईवडिलांच्या बाबतीत सांगायला गेलं तर साताऱ्यामध्ये राहायला येण्यामागचं एकमेव कारण की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय. आईवडील शिक्षक होते, वरती डोंगरामध्ये आमचं घर बांधलं होतं, आम्ही चालत जायचो, रस्त्याची सुद्धा अजिबात अवस्था नव्हती. आणि आपण सगळ्यांनी मिळून आता प्रत्येक जण अशा परिस्थितीतून राहिलेला आहे की अजूनही त्या प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागत आहे. अजूनही काय करायची नाही आपण मला वाटतं गेल्या 2-3 महिन्यापूर्वी स्ट्रीट लाईट बसवली, म्हणजे आपल्याला 20-30 वर्षानंतर आता स्ट्रीट लाईट मिळाले ते लक्षात घ्या. आता हळूहळू शाहूनगरमधले रस्ते बदलत चालले, शाहूनगरमधल्या गटारांची कामं चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. स्वच्छता मोहीम आपण नेहमीच बघताय की चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि तरीही आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा मार्ग बघितला नाही सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या आपल्या अडचणी कधीही सांगाव्यात. आमच्या आता याच्या अगोदर आपण समाजसेवी या भावनेतून काम करत होतो, त्यामुळे आपल्याला आता नगरपालिकेत आपल्या अधिकार पदावरती थोडक्यात काम करण्याची संधी मिळालेली आहे. आपण आता नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही शक्य आहे ते सगळं आपण शाहूनगरला सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वच आमची जय सोशल फाउंडेशनची मंडळी ही अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शाहूनगरमध्ये सर्व गोष्टींची सोयी सुविधा सुखसुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न करत असतात. आता घरातून बाहेर पडताना मलाही माहित नव्हतं की आज फॉगिंग मशीन चालू करणार आहे. पण घरातून बाहेर पडताना घराच्या फॉगिंग मशीन चालू झालं होतं, म्हणजे कदाचित कुठल्या तरी कॉलनीत असेल तर पुढे 4-5 दिवस फॉगिंग मशीन कंटिन्यू चालेल डासांच्या ह्याच्यासाठी. त्यामुळं आपल्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज मॅडम या ठिकाणी नगरसेविका झालेली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. या मॅडमचा एकट्याचा कोणाचा नाही, आपल्या सगळ्यांचा वाटा आहे या ठिकाणी. सगळ्यांच्या योगदानामुळे मॅडम या ठिकाणी आहेत आणि फक्त लोकांसाठी काम करणे हाच आमचा उद्देश आहे. यामध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट कडून 1 रुपया आमच्या कधी घरात येणार नाही. या सगळ्या आपल्या शाहूनगरवासियांच्या समोर ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व बालमित्रांना त्यांनी जे गुण संपादन केले त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. केंद्रीय लोकसेवा खरं तर देशसेवा
करत असताना ज्याप्रमाणे आपण इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, त्याचबरोबर इतर संरक्षण दलांना जेवढा मान असतो, यांना राज्यकर सहाय्यक व महसूल सहाय्यक अशी दोन्ही पदावर त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. खूप खूप अभिनंदन. 26 साठी सुद्धा मलेशिया या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. त्यासाठी तिची निवड झालेली आहे. तिचेही जय सोशल फाउंडेशन आणि इथे उपस्थित तिचे पालक या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. लाठीकाठी या प्रकारामध्ये 2 सुवर्ण पदके मिळवलेली आहे. 0 ते 14 वयोगटामध्ये त्याने उत्तुंग यश संपादन करून आपल्या साऊनगरचा नावलौकिक वाढवलेला आहे. त्याबद्दल तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ती शिक्षण घेते. सर्वांच्या वतीने तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिने उज्ज्वल यश संपादन केलेलेच आहे, परंतु अतिशय सुंदर खूप अभिनंदन. अभिनंदन. पुन्हा एकदा त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दिवाळी अंकातून 2016 पासून त्या प्रकाशित झाले आहेत. निखिल मैत्री हा मराठी कथा संग्रह आणि सामान्य दृष्टिकोनातून जर विचार केला तर पालकांच्या ठिकाणचा अतिशय आता हंगाम उपक्रम या जे सोशल फाउंडेशनचे संस्थापक माननीय सागर भोसले सर, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका हेमलता भोसले मॅडम, या कार्यक्रमासाठी जास्त मेहनत घेतलेले पवार सर, मोरे साहेब आणि जे सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू गेले. अशा प्रकारचे जे उपक्रम आपण घेतो त्यातून समाजाला दिशा मिळत असते आणि आपल्या नवीन पिढीचं या माध्यमातून जे आपल्या शाहूनगरमध्ये कौतुक होते ही खर तर ही वेगळाचा उपक्रम असल्यामुळे अतिशय महत्वाचा वाटतो. याची तळमळ आपल्या लक्षात येते सोशल फाउंडेशन म्हणजे सर्व घटकांना त्यांनी समावेश केलेला. म्हणजे आता परवा हेल्थ कॅम्प झाला, मुलांचा कौतुक झाली, आपण म्हणतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आपले मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि मला नवी मध्ये 96% पडले मार्क्स आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि जय सोशल फाउंडेशनचे खूप धन्यवाद की मला असं प्रोत्साहन भेटलं यामुळे आणि सगळ्यांनाच इथे प्रोत्साहन भेटलं असेल. पण तुम्ही नवीन नवीन कार्यक्रम माणसांना एकत्र करून सगळे प्रोत्साहन करतात. सुटते त्यामुळे शाळेचा अभ्यास व्हायचा आणि शाळेचा क्लास लावलेला, त्यामुळे तिथे पण चांगलं शिकवलं जायचं आणि विद्यार्थ्यांना चांगलं प्रोत्साहन केलं जायचं. मग त्यामुळे चांगला अभ्यास करून तुझ्या यशात कोणाचा वाटा आहे? यशात सगळ्यांचं म्हणजे माझ्या आई-वडिलांचा आणि मला जे प्रोत्साहन करत होते त्यांनी सगळ्यांचंच वाटतं. तुला पुढं कोण व्हावंसं वाटतं? ते अजून मला नाही झालं पण नक्कीच चांगलं वेळेने याचा मी प्रयत्न करेन.
माननीय भोसले सर आणि आपल्या 19 प्रविभागाच्या नगरसेविका हेमलता भोसले यांनी आपण पाहतोय की आज जो तरुण विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा आणि शाहूनगर भागातील जे होतकर विद्यार्थी आहेत यांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं जे फाउंडेशननं, त्या बाबतीत त्यांना धन्यवाद द्यावे कमीच आहे. आपण पाहतोय की गेल्या आम्ही इथं 40-50 वर्ष राहतोय पण असे कार्यक्रम होत नव्हते. पण या कार्यक्रमामुळे एक निश्चित होणार आहे की या विभागामध्ये जे विद्यार्थी आहेत शाहूनगरमध्ये त्यांना उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळणार आहे. तेव्हा सर्व शाहूनगरच्या वाच्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा नगरसेविका आपल्या हेमलता भोसले, सागर भोसले यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावे आणि विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना माझं एक आव्हान आहे. ते छोटंसं वाक्य आहे विवेकानंदाचं, अवेक अराईज अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. त्याचा थोडासा मराठीचा अर्थ सांगण्याची गरज नाही, सगळे सुशिक्षित आहेत. आपल्या ध्येयाप्रत पोहोचेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सतत जागृत राहावं, सतत जागृत राहावं. पुन्हा एकदा सर्व ज्या ज्या मुलांना प्रसिद्धी पत्र मिळालेले आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपलं नाव कमावत आहेत, आपल्या कुटुंबाचं नाव कमावत आहेत, त्याचबरोबर समाजामध्ये एक वेगळा नावलौकिक वाढवत आहेत, त्यांच्या पाठीशी कायम जय सोशल फाउंडेशन हे असणारच आहे. हे मगाशी दादांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितले की जय सोशल फाउंडेशन हे फक्त विशिष्ट असं प्रोत्साहन आणि बळ देण्याची गरज आहे. तिथं जय सोशल फाउंडेशन हे 100% उपस्थित असणार आहे असे मी या ठिकाणी